श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे संकष्ट चतुर्थी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भगवान गणेश हे बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारे आहेत. त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो. त्यामुळे आनंद, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य देखील वाढते. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे असतात, पण ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी. तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, नोकरी मिळत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही. अशा भरपूर समस्या प्रत्येकाला असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. आता गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अगोदर आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विशेषतः तुमच्या घरामध्ये जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला सांगावी, की ज्यामुळे त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व त्यांच्यावरती येणारी सर्व संकटे बाप्पा नक्कीच दूर करतील व त्यांची अभ्यासात, नोकरीत देखील प्रगती होईल. आणि मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार नसतील तर तुम्ही स्वतः बाप्पाची सेवा ही करावी. बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे. मग जास्वंदीचं फूल असेल, तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, मोदक असेल, 21 दुर्वाची जुडी असेल, जे काही आहे ते बाप्पाला आपण अर्पण करावे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण या दिवशी बाप्पाची पूजा, सेवा ही करायची आहे. आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. जास्वंदीचं फूल हे बाप्पाला अत्यंत प्रिय आहे, तसेच जास्वंदीचं पान देखील बाप्पाला प्रिय आहे. आता हे पान घरामध्ये आणल्यानंतर आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मग तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे पान आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला बाप्पा पुढे बसायचं आहे. बाप्पा पुढे बसल्यानंतर आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. कारण की कोणतीही सेवा, उपाय करत असताना आपण घरामध्ये दिवा प्रज्वलित करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की प्रत्येक सेवेसाठी अग्नी हा साक्षी असतो असे म्हणतात. आता यानंतर आपण दिवा कसा प्रज्वलित करायचा, तर आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. तर कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढावं. कुंकवामध्ये थोडंसं आपल्याला शुद्ध जल किंवा गुलाबजल, गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने स्वस्तिक प्लेटमध्ये काढायचं. आता या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा या ठेवायच्या आहे. त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. शक्यतो तरी जेव्हा इच्छापूर्तीसाठी आपल्याला उपाय किंवा सेवा करायची असते तेव्हा तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा. कणकेचा दिवा जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही, तर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. कणकेचा दिवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. आता ही पंती घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता. यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपल्याला घ्यायची आहे. हिरवी वेलची आणि लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण जे स्वस्तिक काढलं होतं त्यावरती अक्षता अर्पण केल्या होत्या त्याचवरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय व सेवा करायची आहे. आपण जर असा दिवा घरामध्ये प्रज्वलित केला तर असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असतो असे म्हणतात. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. माता लक्ष्मी आली तर ती स्थिर राहते. आपल्या घरातील पैसा कुठेही वायफळ खर्च होत नाही. तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत
आहोत त्या मेहनतीचे देखील फळ हे आपल्याला मिळत असते। अगदी असा दिवा तुम्ही रोज प्रज्वलित केला तरी पण चालेल, यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहतोच, पण त्याचसोबत आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो। आता आपण आसन घेऊन बसायचं आहे, जास्वंदीचं पान घ्यायचं आहे, ते एका तामणामध्ये किंवा ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवायचं आहे। आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल टाकायचं आहे। आता 2 थेंब गुलाबजल टाकल्यानंतर आपल्याला त्या कुंकवाने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती लिहायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते आपल्याला त्या पानावरती शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे। मग तुम्ही नोकरी असे लिहू शकता किंवा धन प्राप्ती असे लिहू शकता किंवा संतान प्राप्ती असे लिहू शकता। तुमची जी काही इच्छा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने आपण त्या पानावरती लिहायची आहे। आता आपण हे पान बाप्पाजवळ ठेवायचं आहे। बाप्पाजवळ ठेवल्यानंतर तुम्ही लाल कपड्यामध्ये देखील ठेवू शकता किंवा अगदी प्लेटमध्ये तिथे पान ठेवलं तरी पण चालेल। आता आपण जी काही इच्छा लिहिलेली आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे। अक्षदा या अखंड असाव्या। 21 दुर्वाची जोडी देखील आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायची आहे। आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। भरपूर वेळा आपण नुसते उपाय करत असतो, पण आपण जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक फरक हा दिसून येत नाही। तर आता आपल्याला बाप्पाच्या काही सेवा करायच्या आहे। आपल्याला गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे। मग अगदी गणपती अथर्वशीष तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी 21 वेळा देखील नाही आणि 11 वेळा देखील नाही, आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचाच आहे। आता हे सर्व झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे। आता तुम्ही जी पानावरती इच्छा लिहिली आहे तीच इच्छा आपण बाप्पाला सांगायची आहे। लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। आपण हे जास्वंदीचं पान व दुर्वाची जोडी एखाद्या लाल कापडामध्ये देखील बांधून ठेवू शकता। आता ही जोडी आपल्याला बाप्पासमोर तशीच राहून द्यायची आहे, थोड्या वेळ तशीच ठेवायची आहे। अगदी तुम्ही 2 तास किंवा 1 तासासाठी ठेवली बाप्पाजवळ तरी पण चालेल। आता त्यानंतर आपल्याला ही जास्वंदीचं पान व दुर्वाची जोडी उचलायची आहे आणि आपल्या इथे जवळपास असणारं गणपती मंदिर जिथे पण असेल तिथे आपल्याला जायचं आहे। जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा असतोच, तर आपण तिथे जायचं आहे आणि बाप्पाजवळ आपण हे जास्वंदीचं पान आणि दुर्वाची जोडी ही अर्पण करायची आहे। अर्पण करताना तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही परत एकदा सांगायची आहे। पानावरती जी इच्छा लिहिली आहे तीच बाप्पाला तुम्ही सांगायची आहे। मग तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा अगदी तुम्ही तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरी पण चालेल। तसेच बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू देखील तुम्ही परत अर्पण करू शकता। मग जास्वंदीचं फूल असेल, मोदक असेल, हे अर्पण केलं तरी पण चालेल। आता आपल्याला आपला डावा हात हा आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपण बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे। मग तुम्ही पानावरती जे लिहिलेले आहे ते बाप्पाला सांगावं, पण पहिल्यांदा आपण ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि नंतर आपली इच्छा सांगायची आहे। ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भोलेनाथांचा आदेश बाप्पा कधीही मोडत नाही, त्यामुळे अगोदर ओम नमः शिवाय म्हणावं आणि तुमची इच्छा मनोकामना बाप्पाला सांगावी। यानंतर आपण डायरेक्ट घरीच यायचं आहे, मध्ये कुठे थांबायचं नाही। आपण मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।